सोलापूरच्या रेल्वे स्टेशन येथे असलेल्या 2 खाद्यपदार्थांच्या हॉटेलवर सोलापूरचे DRM आणि त्यांच्या टीमकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। रेल्वे स्टेशन येथे असलेल्या फूड प्लाझा व जन आहार केंद्रावर ही कारवाई झाली आहे। मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. मिश्रा यांनी ही कारवाई केली। सोलापूर रेल्वे स्टेशन येथे प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या फूड प्लाझा या खाद्यपदार्थ विक्री केंद्रावर व प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या रेल्वेच्या जन आहार केंद्रावर ही कारवाई करण्यात आली। दोन्ही हॉटेल सील करण्यात आले आहेत। फूड प्लाझा व जन आहार केंद्रातून प्रवाशांसाठी जेवण, नाश्ता व इतर खाद्यपदार्थ विक्री केले जात होते। या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याचे पाहायला मिळाले। मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य होते। प्रवाशांना स्वच्छ व सकस आहार पुरवणे हे प्राधान्य असताना फूड प्लाझा आणि जन आहार केंद्रातून दिले जाणारे अन्न हे निकृष्ट असल्याचे तपासणीतून आढळून आले आहे। DRM आणि त्यांच्या टीमने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे। निकृष्ट जेवण मिळत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी देखील आल्या होत्या, असे रेल्वे प्रशासनातर्फे 2 खाद्यपदार्थ बनवणाऱ्या आहार केंद्रांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।